श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. सूत सांगतायत, मुनींनो, ज्या वेळेला दिग्विजयी सम्राट परीक्षित राजा आपल्या प्रजेचं क्षेमस्थैर्य बघण्यासाठी वेषांतर करून आपल्या नगरामध्ये फिरत होता, त्यावेळेला त्याला ज्या दृश्यांनी विचलित केलं की एक काळ पुरुष आपल्या अंगावरती राजचिन्ह मंडित करून एका असाह्य अशा वृषभाला आणि गायीला मारित होता, हे पाहिल्यावरती राजाने विचारलं, कस्त्वमश्चरणे लोके बलान्ध्यस्य बलान् बली नरदेवोऽसि वेषेण नटवत्कर्मणा द्विजः. अरे, स्वतः बलवान असूनही माझ्या राज्यातील दुर्बल प्राण्यांना बलपूर्वक मारणारा तू कोण आहेस? एखाद्या नटाप्रमाणे राजाचा वेश धारण केलाय, पण तुझं कृत्य तर अतिशय क्षुद्र होते. राजाचं असं कृत्य आम्ही आजपर्यंत कधी पाहिलेलं नाही. बरं, त्या वृषभदेवांना सुद्धा राजा विचारतोय, त्वं वा मृणाल धवल पादैर्न्यूनः पदाचरण वृषरूपेण किं कश्चिद देवो न परिखेदयन्. बिस्तंतूप्रमाणे तुझा श्वेतवर्ण आहे, 3 पाय नसलेला तू एकाच पायावर उभा आहेस, हे पाहून मला दुःख होतंय. बैलाच्या रूपामध्ये तू कुणी देव आहेस का? त्यावेळेला वृषभदेव म्हणाले, हे राजा, दुःखितांना अभय देणं हे तर तुमच्या वंशजांची आजपर्यंत कीर्तीच आहे. पण हे राजा, अरे, दुःखाचे अनेक कारण आहेत. कोणत्याही प्रकारचं द्वैत ज्यांना मान्य नाही ना, ते स्वतःच्या दुःखाचं कारण समजतात. कोणी प्रारब्धाला कारणीभूत ठरवतात, कोणी कर्माला कारणीभूत ठरवतात, तर कोणी स्वभावाला, आणि काही जण तर ईश्वराला आपल्या दुःखाचं कारण ठरवतात. आता तू सांग, निश्चयपूर्वक कोणत्या तर्काने, कोणत्या आपल्या विचाराने तूच विचार कर की यापैकी आमच्या दुःखाचं कारण काय? हे ऐकल्यावरती राजाच्या लक्षात आलं की समोर उभा असलेला दुसरा कोणी नाही, तर साक्षात धर्म आहे. धर्माचं तत्त्व जाणणाऱ्या वृषभदेवांना धर्माचा उपदेश करताना जेव्हा पाहिलं, त्यावेळेला राजाने हात जोडले आणि राजा म्हणतोय, आता माझ्या लक्षात आलं की ज्यांनी तुम्हाला मारायचा प्रयत्न केला आहे ना, त्यांचीही ओळख तुम्हाला सांगायची नाही का? कारण की जो स्वतः वाईट वागतो तोही, आणि जो वाईट वागणाऱ्याची चहाडी करतो तो, दोघंही जण नरकाला प्राप्त होतात. आता मला लक्षात आलं की आपण साक्षात धर्मदेव आहात. भगवान गोपाल कृष्णाने इहलोकाची यात्रा संपवली तेव्हापासनं कलियुगाला सुरुवात झाली आहे. आणि धर्मदेव सत्ययुगात आपले तप, पवित्रता, दया आणि सत्य हे 4 पाय होते. आता कलीला साह्य करणाऱ्या अधर्मामुळे अधर्माचेच 3 अंश, गर्व, आसक्ती, मद, या तिघांमुळे आपले 3 चरण नष्ट झालेत. हे खरंय. गर्वामुळे तप नष्ट झालं, आसक्तीमुळे पवित्रता नष्ट झाली, आणि मद याच्यामुळे दया नष्ट झाली. आता फक्त सत्य हा एकमेव पाय आपला शिल्लक आहे. खरंय मंडळी, आपण आता सध्याची जी परिस्थिती बघतो, खरंय की गर्वामुळे तप, आता आपण स्वतः खूप बलवान आहोत
या विचारामुळे आपल्याला काही करण्याची आवश्यकता आहे असं वाटतच नाही. आसक्ती, तिच्यामुळे पवित्रता तर नष्ट झाली आहे. माणसाला अनेक गोष्टी ज्या पाहिजे असतात त्या हवेमुळे, त्या आसक्तीमुळे तो आज पवित्र काय अपवित्र काय याचा विचारच करत नाही. आणि मद, त्या सगळ्या गोष्टींचा माज आल्यामुळे दया, आपण कुणाला साह्य केलं पाहिजे हा पण विचार माणसाच्या मनातला निघून गेलाय. हे पाहिल्यावरती सत्य आपलं एक पाय शिल्लक राहिलं आहे. ही गोमाता साक्षात पृथ्वी आहे. हे पाहिल्यावरती या पराक्रमी परीक्षित राजाने धर्माचं आणि पृथ्वीचं सांत्वन केलं. दोघांचं सांत्वन करून अधर्माचं कारण ठरलेल्या कलीला, समोर उभ्या असलेल्या त्या नटनाटकी कलीला, कालपुरुषाला मारण्यासाठी तीक्ष्ण तलवार हातात घेतली. आता हा मला मारून टाकणार हे कलीने बघितलं. राजचिन्ह काढून ठेवले, भयाने व्याकुळ झाला आणि परीक्षित राजाच्या चरणावर मस्तक ठेवलं. परीक्षित मोठा यशस्वी, दीनवत्सल आणि शरणागताचा रक्षण करणारा होता. हे पाहून त्यांनी आपल्याला नतमस्तक काळपुरुषांनी झालेलं पाहिलं आणि राजाने आपल्या या गुणांप्रमाणे त्याला विचारलं, कोण आहेस तू? त्यांनी सांगितलं, बाबा रे, मी साक्षात कली आहे. राजाने पाहिलं, ओ हो हो हो, बरोबर आहे. मी आत्तापर्यंत ऐकलंय की अनेक राजांच्या शरीरातील तुझ्या वास्तव्यामुळेच लोभ, असत्यता, चोरी, दुष्टता, स्वधर्माचा त्याग, दारिद्र्य, कपट, कलह आणि दंभ असे अनेक पाप वाढतायत. हे अधमा, तू माझ्या राज्यात वास्तव्य करायचं नाही. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आता मी तुला या ठिकाणी अभय देतो. तू शरण आलाय, तू इथून निघून जा. जा इथून निघून. तेव्हा हात जोडून हा कली म्हणाला, राजा, हे बघ, तू सार्वभौम राजा आहेस. हे बघ, मला हकलून देऊ नकोस. मी तुला शरण आलो आहे. माझी अशी इच्छा आहे, तू मला जिथे म्हणशील तिथे मला थोडं तरी तुझ्या राज्यामध्ये राहण्यासाठी स्थान दे. मला हकलून देऊ नको. हे धार्मिक शिरोमणी, जिथे तू म्हणशील तुझ्या आज्ञेचं पालन करून तिथेच मी राहील, पण मला कुठेतरी आश्रय दे. सूत म्हणतायत, कलीचं वचन ऐकल्यानंतर राजाने अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानी कलये ददौ. कलीला 4 स्थान राहायला दिले. द्यूतं पानं स्त्रियः सूना यत्राधर्मश्चतुर्विधाः. राजा म्हणतोय, हे बघ, माझ्या राज्यामध्ये द्यूत खेळणारे, मद्यपान करणारे, व्यभिचार करणारे आणि हिंसा करणारे यांच्यामध्ये तू वास्तव्य करू शकतो. आता राजाला आत्मविश्वास होता की आपल्या राज्यामध्ये या 4ही गुणांनी कोणीही युक्त नाही आहे. मंडळी, हे 4 स्थानं जे दिले ना, क्रमशः द्यूत तिथे असत्य, मद्यपान तिथे मद, व्यभिचार तिथे आसक्ती आणि हिंसा तिथे निर्दयता, या 4 रूपामध्ये अधर्माने वास्तव्य करावं अशी कलीला आज्ञा केली गेली. आज्ञा केली गेली त्यावेळेला कलीने बघितलं, राजा, आणखीन एखादं स्थान मला दे. पुनश्च याचमानाय जातरूपमदात प्रभू. राजाने पाहिलं, ठीक आहे, सुवर्णामध्ये तू वास्तव्य कर. मंडळी, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की व्यवहार हा सुवर्णाच्या रूपामध्ये सुरू होता. आज आपण पैशाच्या रूपामध्ये व्यवहार करतो, पण त्या काळचा व्यवहार हा सुवर्णाच्या रूपामध्ये असायचा. आणि राजाने बघितलं, सोन्यामध्ये तू वास्तव्य कर. म्हणजे फक्त धातूमध्ये का? नाही मंडळी, अधर्मानी व्यवहार केलेलं जे धन असेल, जे सुवर्ण असेल, त्या सोन्यामध्ये तू वास्तव्य कर. हे जेव्हा सांगितलं त्यावेळेला त्यांनी पाहिलं, हरकत नाही. मंडळी, हे 5वं सुवर्णस्थान त्याला दिल्या गेलं. तेव्हा या कलियुगाचे 5 स्थान तयार झाले. असत्य, गर्व, कामवासना, वैर आणि रजोगुण.
आसक्तीने मिळवलेलं धन त्याच्यामध्ये कलीला वास्तव्य करायला सांगितलं गेलं. ठीक आहे, आता 5 स्थानं दिले, त्यांनी पाहिलं काही हरकत नाही. मंडळी, आत्मविश्वास होता राजा परीक्षितीला की आपल्या राज्यामध्ये अशा गुणांनी कोणीही नाही, आपल्या राज्यामध्ये कली प्रवेश करू शकणार नाही. तिथून राजाची स्वारी निघाली. धर्माला अभय दिलं, पृथ्वीला अभय दिलं, कलीला 5 स्थानं दिले. राजा आपल्या घरी आला. भ्रमरासारखे सार ग्रहण करणारा राजा यांनी कलीचा द्वेष केला नाही. का? कारण कलियुगाचा एक गुण आहे की कलियुगामध्ये केवळ संकल्प मात्राने पुण्यकर्म फळाला येतं, पण पापकर्म जोपर्यंत माणूस कर्म करत नाही तोपर्यंत त्याला पाप स्पर्श करत नाही. म्हणून राजाला वाटलं कलीला आश्रय द्यावा. कलीला आश्रय दिला. राजा घरी आला. काळ पुढे पुढे जात होता. मंडळी, एक दिवस राजाची स्वारी धनुष्य घेऊन शिकारीला गेली. वनात गेल्यावरती पशूंच्या मागे धावता धावता थकून गेला. त्याला तहान लागली, भूक लागली. कुठेतरी आपल्याला आश्रय मिळेल म्हणून जवळपास तो जलाशय शोधत होता, पण जलाशय मिळाला नाही. एक आश्रम त्याला दिसला. त्यांनी पाहिलं त्या आश्रमामध्ये ऋषींची स्वारी ध्यानस्थ बसलेली होती. राजा तिथे गेला. राजाला असं वाटलं की आपली चाहूल लागल्यावरती तरी मुनी डोळे उघडतील, आपल्याला पाणी दिल्या जाईल, आपल्याला बसायला आसन दिल्या जाईल. पण राजा तिथे गेला, त्याला आसनही दिल्या गेलं नाही, पाणीही दिल्या गेलं नाही. थोड्या वेळ बसला बसला भूक आणि तहानीने व्याकुळ झालेला राजा तिथून निघाला. का? त्यांनी पाहिलं अजिबात नाही, इथे थांबण्यात अर्थ नाही. त्याच्या मनामध्ये क्रोध आणि ईर्ष्या निर्माण झाली. मंडळी, हा त्याच्या जीवनातला पहिलाच प्रसंग होता की असं त्याच्या मनामध्ये निर्माण झालं. राजा परीक्षितीने बघितलं, संताप झाला आणि राजा तिथून निघाला. जाता जाता राजाने शेजारी पडलेला मृत साप या ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. का? त्याच्या मनामध्ये आलं की यांचा कुठेतरी अवमान करणं गरजेचं आहे, ज्यांनी माझा अपमान केला. राजाने तो मेलेला साप त्यांच्या गळ्यामध्ये घातला. राजा तिथून दण दण निघून गेला. मंडळी, त्यावेळेला डोळे लावलेल्या ऋषींच्या जवळ त्यांची मुलं होते. आश्रमामध्ये खेळणाऱ्या त्या मुलांमध्ये एका मुलाने राजाने केलेलं हे कृत्य पाहिलं. तेजस्वी दैदिप्यमान असलेल्या त्या मुलाने बघितलं, राजा राजा हे कृत्य तुम्हाला शोभत नाही. राजा निघून गेला, पण संतापलेल्या त्या मुलाने राजाला शाप दिला की अहो, आपला धर्म सोडून, आपली नीती सोडून भगवान गोपाल कृष्ण काय निजधामाला निघून गेले, तर आपण अधर्माने वागतायत. आपल्याला कुलाला कलंक लावणारे आपण या माझ्या पित्याचा अवमान करून, मर्यादेचं उल्लंघन करून चाललेत. मी तुम्हाला शाप देतो, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प तुम्हाला दंश करेल. असा शाप दिला. मंडळी, राजा तर निघून गेलेला होता. राजाला मागे शाप मिळाला हे सुद्धा माहिती नाही. राजाच्या या कृत्याचा शाप राजाला दिला गेला हे पाहून तो मुलगा रडायला लागला. जाऊन त्याने आपल्या बाबांना उठवलं. बाबांनी डोळे उघडले. मंडळी, कोणते? तर शमीक मुनी होते. शमीक मुनींनी पाहिलं आपला हा शृंग नावाचा मुलगा. शृंगीने बघितलं, बाबा बाबा अशा अशा प्रकारची घटना घडली आणि मी राजाला शाप दिला. मंडळी, हे ऐकल्यावरती शमीक मुनींना फार वाईट वाटलं. का? कारण राजा परीक्षिती खरं म्हणजे शाप देण्यासारखा नव्हता. राजाला शाप मिळालेला पाहून शमीकांना वाईट वाटलं आणि शमीकांनी बघितलं, जा आत्ताच्या आत्ता जाऊन तू केलेली शापवाणी राजाला जाऊन सांग. राजाला माहिती पाहिजे राजाच्या माघारी तू हे केलंय, हे खरं म्हणजे निंदनीय कृत्य आहे. जाऊन राजाला आधी सांग. मंडळी, हे जेव्हा ऐकलं त्यावेळेला शमीक मुनींचा हा मुलगा राजाच्या दरबारामध्ये आला. राजाला त्यांनी इतंभूत घडलेला घटनाक्रम सांगितला.
राजाला खरं म्हणजे येताना वाईट वाटत होतं, कारण आजपर्यंत राजाच्या हाताने असं कृत्य कधी झालेलं नव्हतं. राजाला येतानाच चाहूल लागली होती की आपल्या हाताने जे काही कर्म झालंय याचा आपल्या राज्यावरती परिणाम होणार, आपल्यावरती परिणाम होणार, काहीतरी संकट आपल्यावरती येणार. का? कारण चांगल्यांना त्रास देणं यांनी जीवनामध्ये संकट, दुःख, दैन्य या सगळ्या गोष्टींना निमंत्रण केल्या जातं. राजाला लागलेली चाहूल आणि आता कळालं की आपल्याला मिळालेला शाप, या सगळ्या गोष्टींचा राजाने विचार केला. मंडळी, खरं म्हणजे एवढ्या पराक्रमी राजाला अशा प्रकारची बुद्धी का झाली असेल? कशामुळे राजाला ही बुद्धी झाली? आणि हा शाप मिळालेला जेव्हा राजाला कळालं तेव्हा राजाने काय केलं आणि कशा प्रकारे कथाभाग झाला, उद्याच्या चरित्रात ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.